आपण सगळेजण बऱ्याच वेळची वाट बघत होतात. मी क्षमा प्रार्थी आहे की थोडासा SIT प्रमुखांशी बोलण्यामध्ये वेळ जास्तीचा गेला, त्यामुळे इथे यायला मला उशीर झाला. मघाशी आपल्याशी थोडाफार संवाद झालेला होता, ज्याच्यामध्ये आम्ही नाशिक पोलीस अधीक्षक श्रीयुत संदीप कर्णिकजी यांना भेटलो होतो आणि कर्णिकजींनी बोलताना असं सांगितलं होतं की त्यांच्याकडे जी FIR दाखल झाली होती त्या FIRच्या खूप आधी, साधारणतः 3 दिवस आधी SIT फॉर्म झाली होती. SIT फॉर्म झाली आणि त्यानंतर म्हणजे 19ला गुढीपाडवा होता, 20 तारखेला जेव्हा SITच्या प्रमुख इकडे आल्या आणि त्यानंतर जो सगळा तपास आहे तो तपास SIT प्रमुखांकडे वर्ग केला गेला. त्यामुळे जे IO होते, मला वाटते श्रीयुत सूर्यवंशीची, ते IO सुद्धा SITकडे वर्ग केलेले होते. त्यामुळे सगळा तपास SITच्या अधीन असल्यामुळे कर्णिकजी आमच्याशी फार बोलू शकले नव्हते आणि म्हणून मग आम्हाला SIT प्रमुखांशी बोलावं लागलं. त्यांनी अतिशय उत्तम वेळ दिला. त्यातल्या ज्या काही तपशिलातल्या गोष्टी आहेत त्या कदाचित मी आपल्यासोबत अजिबातच शेअर करू शकणार नाही, कारण हा सगळा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर मी अजिबात भाष्य करणार नाही. फक्त आम्ही SITकडे काय मागणी केली आणि आमच्या SITला भेटण्याचा उद्देश काय होता त्याच्यावर फक्त मी आत्ता फोकस करेन की ही गोष्ट का झाली नाही आणि ती करणं अपेक्षित होतं. तत्पूर्वी मी अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे की मागच्या 2 दिवसांपासून एक साप समजून भुई आपटण्याचं काम सुरू झालं आणि ज्यात असं सांगितलं गेलं की ठाकरेंच्या काळात शिवलिका ट्रस्टला पाणी दिलं गेलं. खरंच ठाकरेंच्या काळात शिवलिका ट्रस्टला पाणी दिलं गेलं का? काय नेमकं काय घडलं होतं तर आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे. तो GR मी आपल्याला सॉफ्ट कॉपी द्यायला तयार आहे. 2020ला मिरगावच्या सगळ्या ग्रामस्थांनी ग्रामसभेचा एक ठराव केला. आता हा ग्रामसभेचा ठराव जोडलेला होता, लक्षात घ्या. पिण्याचं पाणी देणं ही माणुसकी आहे. म्हणजे एखादा कैदी 302चा आरोपी आहे, तो जेलमध्ये गेला आणि त्याला तहान लागली तर जेलर सुद्धा त्याला पाणी दिलं. जेलरने कैद्याला पाणी दिलं म्हणजे कैद्याच्या गुन्ह्यामध्ये जेलर सहभागी आहे असं होत नाही. इथे तर पाणी खऱ्यातला दिलंच नव्हतं. ग्रामसभेचा ठराव होता आणि ग्रामसभेच्या ठरावाला अनुसरून पाणी द्यायचं ठरलं. किती पाणी? प्रतिदिन प्रति व्यक्ती 30 लिटर क्षमतेने पाणी द्यायचं होतं. याला शिफारस कोणी केली? अर्थात तिरुपती चाकणकरांनी केली. प्रतिदिन प्रति व्यक्ती 30 लिटर क्षमतेने पाणी द्यायचं ठरलं आणि हे पाणी एकूण गावची लोकसंख्या किती आहे त्याचा अंदाज घेऊन रोज किती पाणी लागेल एवढ्या क्षमतेचा जलकुंभ उभारला गेला. आता हा जलकुंभ उभारताना पाणी मागितलंय मिरगावच्या ग्रामस्थांनी म्हटल्यावर तत्कालीन जलसंपदा मंत्री सन्माननीय जयंतरावजी पाटील, ज्यांच्याकडे हे खातं होतं, कारण हा विषय मुख्यमंत्र्यांकडे येत नाही, मुख्यमंत्री पदावरती उद्धव साहेब होते, तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मंत्रिमंडळाच्या उपविभागीय समितीकडे त्यांच्याकडनं GR पारित झाला. GR मी आपल्याला द्यायला तयार आहे. आता त्यानंतर त्या पाण्याचं युटिलायझेशन, त्याची उपयोगिता काय होते हा नंतरचा भाग आहे. त्यानंतर जर ते पाणी शिवलिका ट्रस्टकडे जर त्याची पाईपलाईन वळवली असेल तर त्याला दुसरं कोणी कसं काय जबाबदार राहील बरं? हा एक मुद्दा. पण तरी सुद्धा 2 दिवस जेवढा काही सत्ताधारी, त्यांचे लावारिस भक्त, त्यांचे काही पोपटपंची करणारे प्रवक्ते, त्यांचे काही बोलघेवडे, अशा सगळ्यांनी एक प्रपोगंडा करायला सुरुवात केली. आणि मग हा प्रपोगंडा करताना मी जरा अजून उत्खनन करायचं ठरवलं की चला कोणी कोणी दिलं असेल बरं या सगळ्यांमध्ये काय काय. आणि मग लक्षात आलं की जयकुमार रावलांनी तर खूपच मोठा निधी दिला बाबा. जयकुमार रावल कुणाचे? कुणाच्या अंगाखांद्यावर खेळले जयकुमार रावल? एकदा कळलं पाहिजे. जयकुमार रावलांनी निधी दिला, त्या जयकुमार रावलांवरती हे जे सगळे बोलघेवडे प्रवक्ते आहेत सत्ताधाऱ्यांचे, ते का बरं तोंड उचकटत नाही? त्यांनी बोललं पाहिजे एकदा. एक दुसरी गोष्ट अशी, पाणी देणं तर माणुसकी हो, सोडा. पाणी आपण दुश्मनालाही देतो, तुझं काय नाही. आणि तो तर गावकऱ्यांनी ठराव सांगितला होता.
बंदूक देणं कशी माणुसकी असते मला सांगा. बंदूक ही माणुसकी नाहीये. 2012 मध्ये या खरातला बंदुकीचा परवाना मिळाला. त्याचा पेपर मी आपल्याला द्यायला तयार आहे. 2012ला बंदुकीचा परवाना दिला तेव्हा उद्धव साहेब नव्हते सत्तेत, साहेब अजिबात नव्हते. 2012ला कोण होते? आय थिंक अशोकरावजी होते, जे आता भाजपकडे आहेत, भाजपच्या अंगाखांद्यावर खेळत आहेत. हे जरा नोट केलं पाहिजे. कारण तुम्ही कारण नसताना जर तुम्ही अशा पद्धतीने ॲलिगेशन कराल तर आम्हाला पाळमुळं आम्हालाही खणून काढता येतात. मीच कसा हुशार असं प्रत्येक वेळेला चाणक्यांनी सांगायची गरज नाही. ठीक आहे. 2012ला तुम्ही बंदुकीचा शस्त्र परवाना दिलाय आणि 2024ला त्याचं नूतनीकरण झालं. आता हे 2024ला जे नूतनीकरण झालं, 24ला गृहमंत्री कोण? फडणवीस. 24ला मुख्यमंत्री कोण? श्रीयुत फडणवीस. मग फडणवीस साहेब जे म्हणतायत की मला खूप बोलता येतं, मला बोलायला लावू नका, ऑन फ्लोअर सांगतायत की कोणी पाणी दिलं, 40 किलोमीटरची पाईपलाईन. तर साहेब 40 किलोमीटरची पाईपलाईन ही मिरगावसाठीची होती, पण तुम्ही बंदुकीच्या परवान्याचं नूतनीकरण का केलं 24ला? 1.5 वर्षापासून प्रकरण माहिती होतं असं महिला आयोगाची अध्यक्ष सांगते, असं पुण्यातल्या त्या कोण कार्यकर्त्या त्या सांगतात, असं तो कुठला पत्रकार आहे स्थानिकचा तो सांगतो की 1.5 वर्षापासून. मग 2024ला तुम्ही बंदुकीच्या परवान्याचं नूतनीकरण श्रीयुत फडणवीस यांनी का केलं? काय त्यांना माहित नव्हतं का? 1-2.5 वर्षाचा जर अपवाद वगळला तर मागची 7.5 ते 8.5 वर्ष या राज्याचं गृह खातं हे फडणवीस सांभाळतात. फडणवीसांनी का बरं तेव्हाच त्याला चाप लावला नाही? जे देवेंद्र फडणवीस आता स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत आणि म्हणतायत की माझ्याकडे तर खूपच माहिती आहे, कुणाकडेच नसेल इतकी माहिती आहे ना. फडणवीस साहेबांकडे माहिती आहे याच्यात आश्चर्य ते काय? अहो गृह खातं तुमच्या अधीन आहे म्हटल्यावर तुमच्याकडे माहिती असणारच ना. तुम्ही थोडीच अशी हवेत न छूमंतर करून माहिती आणली. तुमच्या डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी ती माहिती जमा केलेली आहे, ती असणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण एवढी सगळी माहिती असतानाही आणि 10 वर्षापासून तुम्ही गृह खातं सांभाळत असतानाही हा माणूस पोचलाच कसा, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. एका पाणी प्रश्नावरून फार बोललं गेलं बा, त्याचं मी स्पष्टीकरण दिलं. हा फोटो जरा बघितला गेला पाहिजे. अतुल सावे आहेत सत्ताधाऱ्यांमधले. म्हणजे काल कुणीतरी एक बोलघेवड्या बाई ताज वगैरे सांगत होत्या, त्या बिनबुडाचे आरोप करत होत्या. मी फोटोंसकट आणि पुराव्यांसकट बोलत आहे. अर्थात हा अतुल सावेंचा फोटो आहे म्हणजे अतुल सावे गुन्हेगार आहेत असं माझं म्हणणं नाही. चौकशा त्यांनी कराव्यात. पण कुणी पोसला, हा भस्मासूर कुणी पोसला, कुणी पैसा अडका दिला, तर त्यांची नावं जरा उघड झाली पाहिजे. हे एक गृहस्थ आहेत, अत्यंत सज्जन आहेत, तुमच्या नाशिकचे आहेत, हेमंत गोडसेची. लोकसभेची उमेदवारी मिळावी वगैरे म्हणून खूप यांचे पूजा अर्चा सगळं काही. हेमंत गोडसे एवढ्यावरती म्हणजे हा एक फोटो आहे म्हणून का? कसला फोटो आहे हा? समोर नारळ दिसतोय, हा भूमिपूजनाचा फोटो आहे आणि हेमंत गोडसे उभे आहेत. आता या भूमिपूजनाचे पूजा कोण करत आहे? हे हेमंत गोडसे. परत एक फोटो. मागे भूमिपूजन समारंभाचं बॅनर अस्पष्ट दिसतोय, सॉफ्ट कॉपी मी द्यायला तयार आहे. आणि हे भूमिपूजन MIDCच्या शी संबंधित आहे. यातल्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्या सिन्नर MIDC मधल्या आहेत. हा वगैरे आहे का नाही मला माहित नाही, पण हा तिसरा फोटो आहे. ज्या तळघरामध्ये हेमंत गोडसे आहेत, सगळ्या बोलघेवड्या जेवढ्या प्रवक्त्या आहेत, सगळे जेवढे बोलघेवडे आहेत यांनी याची उत्तरं आता दिली पाहिजे. मी म्हटलं होतं कालच की मला संशोधन करायला लावू नका.
मी अजून संशोधन करेल आणि अजून मुळात जाईल, कारण मी हे फक्त नाशिकचं संशोधन केलंय, अजून मला त्या बाईंचं संशोधन करणं बाकी आहे. हा ईशान्येश्वरमधला फोटो, एवढ्या फोटोवर थांबत नाही प्रकरण. भूमिपूजन चालू आहे MIDCतलं. पुजारी म्हणून खरात आहे, बाजूला गोडसे आहेत.